सदाशिवसमारभ्य शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळेजण जमलेला आहात। यावेळेला जे काही संकट निर्माण झाले त्याच्यामुळे बहुतेक जण आपापल्या घरी बसून हा सगळा भाग आपण बघतोय, ऐकतोय। वेगवेगळे कार्यक्रम सध्या गणेशोत्सवाचे हे त्याच पद्धतीने होत आहेत। तशात हा लंडनमधल्या महाराष्ट्र मंडळाने केलेला कार्यक्रम, ज्याच्यामध्ये आपण गणेश रूपाबद्दल, गणेश देवतेबद्दल विचार करणार आहोत। एक बरं वाटलं की लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दी वर्ष आता नुकतंच संपलं, 101वं वर्ष आता चालू झालं। त्या निमित्ताने या गणेशोत्सव मंडळाने अशा प्रकारचा एक महत्त्वाचा कार्यक्रम ठेवला आहे। नाही तर होतं काय की आपणच इतकं फ्रेंडली करून टाकलंय ना, फारच फ्रेंडली केलंय। म्हणजे गणपतीवरती सगळ्यात जास्त कार्टून्स बनतात, वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती चित्र विचित्र अशी बनतात, खेळणी येतात। लक्षात घ्या की याला आक्षेप असण्याच्या मागचं कारण नीट जाणून घेतलं तर आपल्याला कळेल। काही जण मला सांगतात की काय आहे, त्यामुळे आपल्या देवाची ओळख ही मुलांना होते का, आपल्या घरात नसतात? खेळण्यांमधून ओळख व्हावी असे काही देव आपण करून टाकलेत। हनुमंत आणि गणपती जास्त करून या सगळ्याची ओळख, या सगळ्याचा संस्कार हे अशा खेळण्यामधून किंवा कार्टून्समधून होतात की घरी आई वडिलांनी त्यांच्यावरती संस्कार करायचे असतात। काय होतं की एकदा आपण इतकं ढिलं सोडायला सुरुवात केली की मग कोणती कंपनी पायपोसावरती देवाचं चित्र टाकते, तर कोणती चपलांवरती देवांचं चित्र टाकते। का? याच्या मागे कुठेतरी आपणच इतकं सैलपणे सगळ्यांना सोडलंय, म्हणजे आपणच जबाबदार आहोत असं वाटत नाही का आपल्याला? बरं, अशी आपल्या श्रद्धास्थानांची टिंगल अन्य कोणी करतं का? हा जर विचार केला नीट साकल्याने तर आपल्याला कळेल ना। पण नाही, राहू देव, त्यात काय, एवढ्याशा गोष्टीकरता कुठे लक्ष द्यायचं वगैरे असं जर म्हणत घेतलं ना, तर ती एवढीशी गोष्ट ही पुढे काट्याचा नायटा व्हावा तशा पद्धतीने खूप मोठी होऊन आपल्याच समोर आव्हान म्हणून उभी राहते। त्यावेळेला आपण काय करणार आहोत? आणि म्हणून या गणेशने आपल्याला सांगतो की ह्या सगळ्याचा विचार हा जर आपण केला, कारण काय होतं, धर्मशास्त्र वेगळं आहे, मूर्तिशास्त्र वेगळं, जसं शिल्पशास्त्र वेगळं, अनेक प्रकारची आपल्याकडे शास्त्र आहेत, ही सगळी वेगवेगळी असतात। या सगळ्यातले काही तज्ज्ञ असतात की नाही, या तज्ज्ञांशी आपण कधी जाऊन बोललोय का? बरं, जो धर्मशास्त्रातला तज्ज्ञ आहे तो मूर्तिशास्त्रातला असेल असं नाही ना, आणि व्हाईस वर्सा अर्थातच। पण एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे म्हटल्यानंतर तिलाच असलेल्या इतर गोष्टीसुद्धा तुम्हाला असायला पाहिजेत, असं करून नाही चालत ना। उच्च शिक्षित असलेले दोघं जण, मी जर गमतीने एक उदाहरण देतो नेहमी की डॉक्टर उच्च शिक्षित आहे, आर्किटेक्ट, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाऊन जर त्याला विचारलं की घर कसं बांधायचं ते सांगतो, म्हणेल बाबा रे, हा माझा नाही आहे ना, हा माझा प्रश्न नाही आहे, माझं क्षेत्र आहे वेगळं आहे। असं कसं, तुम्ही शिकलायत की नाही? अरे हो, शिकलो आहे। उच्च शिक्षित आहात? अरे हो आहे, पण माझं क्षेत्र वेगळं आहे, त्याचं क्षेत्र वेगळं आहे। मग त्याकरता आपल्याला आर्किटेक्टकडेच जायला पाहिजे, घर बांधून जायला पाहिजे। मग अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार का नाही करत? बऱ्याच वेळेला असं होतं ना की यात विचारायचं काय? एक माणसाचा गंड कसा असतो ते बघा बरं का। विचारायचं काय? मला सगळं माहिती आहे, मला सगळं म्हणजे काय तुम्ही विचाराल ते। आता मला सगळं माहिती आहे, मला सगळं येतं, मी इतका शिकलोय म्हणून मला सगळं माहिती आहे,
असं जर म्हणायचं असेल तर मग कठीण होतं. मग मी माझं एक नेहमी उदाहरण देत असतो, एक दृष्टांत देतो नेहमी. मी जेव्हा नुकताच ग्रॅज्युएट झालो होतो, इकॉनॉमिक्स घेऊन ग्रॅज्युएट झालेलो. आई माझी जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिकलेली. एकदा आई मला म्हणाली बाजारात जा आणि म्हणाली काय भाज्या सांगितल्या, टोमॅटो वगैरे सांगितलं, घेऊन ये. म्हटलं बरं ठीक आहे. आम्ही आपली पिशवी उचलली, पैसे उचलले, निघालो. बाजारात गेलो आणि त्या नेहमीच्याच भाजीवालीला तिला सांगितलं, म्हटलं एक पाव किलो टोमॅटो दे. तिने दिले. म्हटलं आता 2.5 किलो बटाटे दे. तिने मला विचारलं पहिला प्रश्न, लेकरा बी ए झालाच वाटतं. म्हटलं तुला कसं कळलं मी बी ए झालो आहे ते? कारण पेपरमध्ये छापून यावं असं काही आपलं ब्राईट करिअर वगैरे असं कधी नव्हतं बरं का, अकॅडमिक करिअर. तर म्हटलं तुला कसं कळलं? तर म्हणाली काय असे तुझ्यासारखे जास्त शिकलेले जे असतात ना, ते पाव किलो टोमॅटोवर 2.5 किलो बटाटे मागतात. ते एकाच पिशवीत जर दोन्ही पडलं, टोमॅटोच्या वरती बटाटे पडले, तर टोमॅटोचं काय होईल? आता मला सांगा केवढा मोठा धडा एका अशिक्षित वाटणाऱ्या बाईने हा अगदी सहजपणे मला सांगितला. पण आमच्याकडे अवस्था अशी असते की आम्ही एकतर देवाला मानायचं न, आपल्याकडे दोन दोन टोकं असतात. बरं त्यालाही माझी काही हरकत नाही. जे मानणारे असतात ते मानतात, मानायचं नसतात ते मानत नाहीत. पण याला काही जण जो युक्तिवाद करतात ना, की तो जर असला तर मग आम्हाला दिसायला पाहिजे. फार मोठं गणपतीचं वगैरे तुम्ही म्हणताय, देवाचं फार मोठं सांगताय, तो जर असला तर तो दिसायला पाहिजे. जर दिसला तरच मी मानीन. प्रत्येक असणारी गोष्ट ही दिसायला हवीच. अरे वा रे वा म्हटलं. अरे म्हटलं विज्ञानच सांगतं की आपल्या ह्या किती मोठ्या, किती प्रकारच्या आकाशगंगा आहेत. त्या अशा कित्येक प्रकारच्या असलेल्या आकाशगंगेतली आपली एक, त्याच्यात असलेले आपले हे सगळे ग्रह, त्यातल्या पृथ्वी नावाच्या एका ग्रहावरती आपण राहतो. या ग्रहावरती आपण राहत असताना त्यातल्या जे खंड आहेत, कारण बाकी 70% भाग जवळपास पाण्याचा, बाकीचा जो राहिलेला आहे त्याच्यामध्ये असलेले जे 7 खंड आहेत, त्यातल्या एका आशिया खंडामध्ये राहतो. त्यातला असलेल्या हिंदुस्थानात राहतो. त्या हिंदुस्थानामध्ये असलेली जी अनेक राज्य आहेत त्यातलं महाराष्ट्र हे एक राज्य. त्या राज्यामध्ये असलेल्या अनेक जिल्ह्यांमधला ठाणे हा एक जिल्हा. त्या जिल्ह्यामध्ये असलेला कल्याण नावाचा तालुका, त्या तालुक्यात असलेलं डोंबिवली नावाचं माझं शहर, त्या शहराच्या असलेल्या अनेक भागांपैकी रामनगरमध्ये बसून बोलत असलेला मी आणि ऐकत असलेला तू, या सगळ्या आकाशगंगेमध्ये आपलं स्थान हे एवढं नगण्य. आणि ज्याला आपण ब्रह्मांडाचा स्वामी म्हणतो, असा रिकामच बसलाय नाही का, की तू म्हणतोयस मला तो असला तर दिसायलाच पाहिजे वगैरे, म्हणजे तो इतका रिकाम टेकडा बसलाय असं थोडक्यात आपण म्हणतो. याच्या पलीकडे दुसरं काय? बरं असलेली प्रत्येक गोष्ट दाखवता येते का? मग मला सांगा की वेगवेगळ्या भावभावना आहेत त्या दाखवता येतात. बुद्धी माणसात असते ना, दाखवता येते. म्हणजे प्रत्येक असणारी गोष्ट एक खूप थोडक्यात सांगतोय बरं का, खरं म्हणजे हा एक वेगळा प्रवचनाचा विषय होऊ शकतो. पण बुद्धीच्या देवतेबद्दल आपण ऐकतोय आणि ऐकणार आहोत पुढे. या कारणाकरता हा आला विषय म्हणून आपल्याला मुद्दाम सांगितला. तर अशा पद्धतीने विचार न करता आम्ही जर सकारात्मक पद्धतीने विचार केला, देव आहे जे म्हणतात मग त्यांच्याही भावना मी जपतो. देव नाही असं म्हणतात ना, त्यांच्याही बद्दल मला काही म्हणायचं नसतं. बशर्ते म्हणजे जोपर्यंत ते माझ्या श्रद्धेच्या आड येत नाहीत, तोपर्यंत मी त्यांच्या देव नाही अशा नास्तिकपणाच्या श्रद्धेच्या आड मला जायचं काही कारणच नाही. आणि सहसा आस्तिक माणसं नास्तिकांच्या मध्ये पडत नाहीत. नास्तिक मात्र बऱ्याच वेळेला पडतात आणि आस्तिकांना पटवून द्यायला जातात वेगवेगळे युक्तिवाद करून. कशा करता हे मला कळत नाही, की तुम्ही तुमची मतं आहेत तुमच्या पुरती ठेवा, यांना यांची मतं यांच्या पुरती राहू देत, पण बघितलं जात नाही. विचार डोळसपणे मी फक्त एवढाच करतो की संपूर्ण विश्वभर जर मला गणेश मूर्ती दिसतात, आज दक्षिण अमेरिकेसारख्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी हत्ती हा प्राणी माहिती सुद्धा नव्हता त्या जुन्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा तिथे मय संस्कृती होती, माया कल्चर ज्याला म्हणतात, माया आणि मय दोन्हीचंही स्पेलिंग सारखंच आहे. तर ती माया कल्चर किंवा मय संस्कृती जेव्हा तिथे होती त्यावेळेलाही तिथे सापडलेल्या गणपतीच्या मूर्ती या आपल्याला दिसतात. त्याला फक्त त्यांच्याकडे वरुण देवता म्हटलं जात होतं. मेक्सिकोमध्ये दिसतं, माक्शिक नावाचा देश असं आपल्याकडे म्हटलं जातं, तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. बरं मयासुराचं वर्णन आमच्याकडे महाभारतामध्ये येतं.
आणि महाभारतात तो मयासूर दिसतो, तो उत्तम आर्किटेक्ट म्हणून सांगितलेलं आहे, ज्याने ती इंद्रप्रस्थामधली मयसभा निर्माण केली असा तो. आणि अतिशय थकल्यामुळे त्यांनी भगवंताला विचारलं म्हणे, तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलं की तू पाताळात जाऊन विश्रांती घे म्हणून. आता पाताळ पृथ्वीचा गोल घेऊन हिंदुस्थानाच्या बरोबर मागचा भाग आपण पाहिला तर तो येतो मेक्सिको, दक्षिण अमेरिका. आणि तिथे असलेलं कल्चर कुठ अशा पद्धतीने बघत जातो बरं का मी तरी. आणि मी फक्त एवढंच बघतो की माझ्या संस्कृतीच्या मग खुणा मला कुठे कुठे दिसत आहेत. मला इराणमध्ये पण दिसते. बरं, गंमत अशी की इराणमध्ये सापडलेली गणपतीची मूर्ती आज आहे कुठे, तर ती फ्रान्स मधल्या म्युझियम मध्ये. हे जेव्हा दिसतं, पौर्वात्य देशांच्या मध्ये गणपती बहुतेक देशांमध्ये सापडतो, बहुतेक देशांमध्ये गणपतीच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. याचा अर्थ ही एवढी विश्वव्यापी असलेली जी संस्कृती आहे, ज्याच्यामध्ये सुद्धा आढळणारी प्रधान देवता जी मला दिसते ती गणपतीच दिसते, हे किती महत्वाचं आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर ज्या वेळेला मोनोग्राफ ऑफ द एलिफंट फेस्ड गॉड हे ॲलिस गेटीचं पुस्तक आहे, त्याचा मराठी अनुवाद सुद्धा आलेला होता, विश्वात्मका देवा तूची गणेशा म्हणून डॉक्टर म ल विंझे यांनी केलेला तो अनुवाद आहे. त्याच्यामध्ये सचित्र दिलेलं आहे, संपूर्ण जगामध्ये कुठे कुठे गणेशाच्या मूर्ती सापडलेल्या आहेत, त्यांचे फोटोग्राफ आहेत, आणि शिवाय त्या ठिकाणची माहिती दिलेली आहे. माझ्या दृष्टीने हे जास्त महत्वाचं. आपल्याकडे असं सांगितलं जातं की आम्ही आता मी तर नेहमीच हिमालयात जात असतो. हिमालयामध्ये बद्रीनारायणाच्या पुढे 3 किलोमीटर गेल्यानंतर माना नावाचं गाव आहे. मणिभद्रेश्वर असं सुंदर नाव असलेलं गाव, आता त्याचं माना असं संक्षिप्त केलंय. तिथे व्यासांनी ज्या ठिकाणी महाभारत सांगितलं ती गुफा आणि गणपतींनी जिथे बसून लिहून घेतलं ती गुफा अशी दाखवली जाते. तेव्हा तिथे गेल्यानंतर महाभारत हे गणपतीने लिहिलं. बरं, गणपती विद्येचीच देवता, त्यामुळे लेखन अतिशय झपाट्याने होत होतं. म्हणून त्यांनी व्यासांना सांगितलं की तुम्ही थांबलात की मी थांबलो, तुम्ही ज्या गतीने बोलताय त्या गतीने मी लिहून घेतोय, पण तुम्ही जर क्वचित थांबलात. म्हणून मग म्हणे व्यासांनी एक काम केलं की त्यांनी मुद्दाम काही ठिकाणी कूट श्लोक निर्माण केले. त्या कुटाचा विचार करायला कुठेतरी क्षणभर जायचा आणि तो क्षण फक्त यांना पुरायचा, आणि तेवढ्या अवधीत व्यास पुढचं महाभारत हे सांगायला सुरुवात करायची. अशी एक कथा सांगितली जाते, त्या त्या जागा तिथे दाखवल्या जातात. म्हणजे महाभारताचं लेखन हे गणपतीने केलं, हा तर आपल्याकडची एक समजूत आहे, ती कथा सुद्धा आहे तशी. या गणपतीला असलेल्या 2 पत्नी म्हणून सांगितल्या जातात. एकीचं नाव आहे सिद्धी आणि दुसरीचं नाव आहे बुद्धी. ही जी बुद्धी आहे ती गणेशाच्या उजव्या हाताला आहे. उजवा भाग हा साधारणपणे चांगला म्हणून आपल्याकडे मानला जातो. डावा भाग हा त्यातल्या त्यात गौण म्हणून मानला जातो. त्यामुळे डावे जे असतात ते गौणच असतात. एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी खूप झालं. डावखुरे नव्हेत, उगाच नाही तर अर्थाचा अनर्थ असं कोणीतरी करायला नको, म्हणून मुद्दाम हे सांगितलं. डाव्या हाताला सिद्धी. मोरगावला तर आपण गेलात तर बुद्धीचं मंदिर अगदीच जवळ आहे गणपतीच्या, आणि सिद्धीचं मात्र थोड्या अंतरावर आहे डाव्या बाजूला. हे लक्षात घेण्यासारखं आहे तिथे. तेव्हा या 2 पत्नी असं सांगितलं जातं पासून लाभ नावाचा पुत्र झालाय आणि सिद्धीपासून लक्ष नावाचा पुत्र झालाय, असे 2 पुत्र. आता ही कथा वाचतानाच आपल्याला कळतं की संकेतात्मक किंवा रूपकात्मक अशा प्रकारची कथा आहे. कारण काय, कोणतंही कार्य, कोणतंही एक लक्ष ठेवायला लागतं. लक्ष समोर ठेवून आपण एखादं कार्य करायला सुरुवात करतो, आणि ते लक्ष गाठलं की आपण कार्य सिद्धीला गेलं असंच म्हणतो ना. आणि ते तसं घालवण्याकरता काय लागते, तर बुद्धी लागते. आणि बुद्धीमुळे कार्य एकदा सिद्धीला गेलं की त्याच्यापासून मिळतो तो काय असतो, लाभ. त्यामुळे ह्या कथा आपण होतं काय, बऱ्याच वेळेला ना दृष्टांतामध्ये म्हणजे कथेमध्ये अडकून पडतो, आणि त्यातून जो सिद्धांत सांगायचा आहे, त्यातून जे नेमकं घ्यायचंय तिकडे कुठेतरी आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे या दोन्हीकडे नीट लक्ष दिलं तर आपल्याला कळतं. बरं, या गणेशाचं वर्णन आपल्याला प्राचीन म्हणजे वेद काळापासून आपल्याला गणेशाचं वर्णन मिळतं की ऋग्वेदाच्या 2ऱ्या मंडलामधलं 23वं सूक्त आहे. ओम गणानां त्वा गणपतीं हवामहे
गणपतीम सरळ शब्द आलेला आहे. आणि त्याच ऋग्वेदामधल्या 8व्या मंडलातलं 81वं जे सुक्त आहे त्या सुक्तालाच म्हटलंय गणपती सुक्त. तेव्हा हे लक्षात घेणं सर, म्हणजे वेदकाळापासून आपल्याला गणेश दिसतात. पुराणांमध्ये तर बहुतेक पुराणांमध्ये कुठे न कुठेतरी गणेशाचं नाव हे सुद्धा आपल्याला आलेलं दिसतं. आणि याच्याच प्रमाणे सनपूर्व 509 मध्ये जो आद्य शंकराचार्यांचा काळ आहे, आमच्याकडे शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये शिकवताना तो इसवी सन 788 शिकवला जातो. कारण ब्रिटिशांनी केलेली जी इतिहासाची मोडतोड आहे, ज्याच्यामुळे जवळपास 1300 वर्षाचा इतिहास हा अलीकडे खेचला गेलेला आहे, त्याच्यामुळे हा घोळ झालेला आहे. नाही तर सन पूर्व 509 म्हणजे आजपासून किमान 2500 वर्ष पूर्व असा शंकराचार्यांचा काळ. त्या शंकराचार्यांच्या काळामध्ये 5 प्रमुख पंथ होते म्हणून सांगितलं जातं. एकूण 72 पंथोपपंथ होते. लक्षात घ्या की एका वैदिक धर्माची अवस्था काय झाली असेल. 72 पंथोपपंथ, त्याच्यामधले 5 प्रमुख म्हणून सांगितलंय. त्यातलेही आपल्याला माहिती असतात 2च बरं का, शैव आणि वैष्णव, एवढेच आपल्याला माहिती असतात. पण शैव आणि वैष्णवांच्या शिवाय सौर म्हणजे सूर्याचे उपासक होते, शाक्त म्हणजे शक्तीचे देवीचे उपासक होते, आणि गाणपत्य म्हणजे गणपतीचे उपासक होते. म्हणजे 2500 वर्षापूर्वी सुद्धा गाणपत्य संप्रदाय होता. आणि प्रमुख संप्रदाय 5 प्रमुख संप्रदाय, मोठे असलेले संप्रदाय, याशिवाय असलेले जे म्हणजे एकूण 72 पंथोपपंथ जे होते, या सगळ्या पंथोपपंथांना आचार्यांनी एकत्र केलं. हे आचार्यांनी आणि एका वैदिक ध्वजाखाली त्यांना एकत्र आणलं. हे जे केलंय आचार्यांनी ना, ते केवढं तरी मोठं काम केलेलं आहे. हे याच्याकडे आपण सहसा लक्ष देत नाही, पण हे केलेलं काम त्या काळामध्ये केलेलं, की अशा पद्धतीने सगळ्यांची एकी घडवून आणायची. आणि ही एकी शंकराचार्यांनी घडवून आणली. जी आपली लिपी आहे देवनागरी लिपी, जिच्यामधून संस्कृत लिहिले जाते, मराठी लिहिली जाते, हिंदी लिहिली जाते, ही देवनागरी लिपी, या लिपीला सुद्धा गणेश विद्या असं एक नाव आहे बरं का. आपल्याकडे असं मानलं गेलेलं आहे की ही जी लिपी आहे ही प्रत्यक्ष गणपतीनी निर्माण केलेली. म्हणून बरं, जगामध्ये सगळ्यात शास्त्रशुद्ध असलेली लिपी हो देवनागरी. आपण एकीकडे मोस्ट सायंटिफिक अमुक, मोस्ट सायंटिफिक तमुक असा घोष करत असतो, त्यावेळेला मोस्ट सायंटिफिक स्क्रिप्ट इन द वर्ल्ड म्हणून देवनागरी आहे, तिच्याकडे मात्र आपण लक्ष देत नाही. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. बरं, याची गंमत अशी आहे की जसं उच्चारण देवनागरी लिपीतून आपण जसं उच्चारतो तसंच लिहितो. आमचं उच्चारण वेगळं आहे आणि आमचं लेखन वेगळं आहे, असे शब्द आपल्याकडे मिळतात. मिळतात का याचा विचार आपण करा, म्हणजे आपल्याला कळेल. आणि याच्या उलट सगळ्यात जास्त प्रसिद्ध असलेल्या इंग्रजी भाषेची अवस्था आहे की ज्याच्यामध्ये सीयूटी कट होतं पण पीयूटी मात्र पुट होतं. हा काय भाग आहे. काही ठिकाणी शब्दामधलं एखादं अक्षर हे सायलेंट आहे असं सांगतात. कॅसल, आयलंड यांच्यामध्ये एक एक अक्षर हे सायलेंट आहे म्हणून आपल्याला सांगतात. काही ठिकाणी अक्षर शब्दाची सुरुवातच होते ती काहीतरी भलत्याच अक्षराने आणि त्याचं उच्चारण मात्र वेगळं असतं. सायकोलॉजीची सुरुवात पी पासून होते ना, मग पी याचं उच्चारण कुठे त्याच्यामध्ये. झेकोस्लोवाकियाचं स्पेलिंग सुरू होतं सी पासून, मग त्याच्यात हे शब्द येत का नाही. म्हणून मी सायंटिफिक स्क्रिप्ट म्हटलं बरं का, की आमच्याकडे आम्ही जसा शब्द उच्चारतो तसाच शब्द लिहितो, जे लिहितो तेच उच्चारतो. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये आमच्याकडे काहीही वेगळेपणा नाही. याच्या उलट गंमत इंग्रजी भाषेच्या लिपीमधली आपल्याला स्वर शोधावे लागतात ना. ए, ई, आय, ओ, यू हे स्वर आपल्याला त्या ए टू झेड अक्षरांच्या मध्ये कुठेतरी आहेत आणि ते आम्हाला बाहेर काढावे लागतात. मी देवनागरीला शास्त्रशुद्ध एवढ्या कारणाकरता म्हणतो की देवनागरीमध्ये स्वरांचा गटच वेगळा आहे. अ, आ, इ, उ, ए, आई आठवा, आपल्याला लहानपण आठवा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की स्वरांचा गट हा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यानंतर येणारा जो व्यंजनांचा गट आहे त्या गटाची नुसती आद्याक्षर घ्याव, कशा रीतीने गट
शास्त्रशुद्ध म्हणतात ते कशा करता? क च ट त प ही अध्यक्षर आहे ना व्यंजनांची, बाराखडीची. ते जर आपण सुरुवात केली तर क ख ग घ ङ फक्त घशातून येतोय आवाज. च छ ज झ य हा जिभेचा मागचा भाग टाळवच्या मागच्या बाजूला लागतो. ट ठ ड ढ ण जिभेचं टोक टाळूच्या मध्ये लागतं. त थ द ध न जिभेचं टोक दाताच्या आतल्या बाजूवरती आपटतं. आणि प फ ब भ म फक्त ओठ एकमेकावरती आपटतात आणि आवाज येतो. आणि ही आद्याक्षर याची घेतली तर क च ट त प. मग मला सांगा की किती शास्त्रशुद्ध असलेली ही स्क्रिप्ट आहे. याच्यातले जोडाक्षर असलेली जे कठोर वर्ण आहेत, क्ष ज्ञ वगैरे, हे 3 आणखीन वेगळी काढलेली अक्षर आहेत. म्हणजे या प्रत्येकाची व्यवस्थितपणे वर्गवारी आहे. हे प्रत्येक त्याच क्रमाने येतात. क्रम कुठेही त्यांचे बदलत नाहीत. लक्षावधी जोडाक्षर याच्यामधून तयार केली जाऊ शकतात. ही जोडाक्षर जशी जोडाक्षर लिहिली जातात तशीच ती बोलली जातात. हे जेव्हा आम्ही सगळे भाग बघतो ना, त्यावेळेला आश्चर्य वाटायला लागतं की जगामध्ये अशा प्रकारची लिपी कुठेही नाही, कोणतीही नाही, जी लिपी आमच्याकडे इतक्या वर्षांपूर्वी. म्हणून या लिपीला गणेश विद्या असं म्हटलं जातं, ते या कारणाकरता. आणि याचा पुरावा म्हणून जशी नाममुद्रा सोडतात की नाही, संतांच्या अभंगांच्या शेवटी असते की नाही नाममुद्रा, तुका म्हणे, नामा म्हणे, दास म्हणे, याला नाममुद्रा म्हणतात. तशा प्रकारची आपली नाममुद्रा त्याच्यामध्ये सोडल्यासारखी यातली 3 अक्षर क्रमाने येणारी अशी आहेत की त्या अक्षरांचा काना वेगळा आहे आणि ती क्रमानेच येतात. ती अक्षर कोणती? ग ण श. ग ण श जणू गणेशाने त्याचं नाव त्याच्यामध्ये गुंफलेलं आहे. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं की ह्याला गणेश विद्या असं जे म्हटलं जातं ते या कारणाकरता म्हटलं जातं. मग गणेशाच्या बद्दलच्या असलेल्या किती 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 तरी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आहेत. वेगवेगळ्या पुराणांमध्ये वेगवेगळ्या कथा आलेल्या आहेत. या कथा का आल्या आहेत याच्या मागचा हेतू जर लक्षात घेतलात ना तर उपयोग होतो. म्हणजे गणेशाची उपासना केल्यानंतर अमुक असुर नष्ट झाला किंवा गणेशाची उपासना केल्यानंतर अमक झालं तमक झालं, आपल्याकडे असं सांगितलेलं असतं, लिहिलेलं असतं. गणपतीबद्दल सुद्धा म्हणताना तो आधी विघ्न करता देवता म्हणून होता, मग तो विघ्न हरता झाला वगैरे असंही म्हटलं जातं. कार्यारंभी त्याचं पूजन जर केलं नाही तर विघ्न मध्ये येतात वगैरे. आता खरं सांगू, ईश्वर हा सर्व साक्षी आणि सर्व व्यापी असा तो असतो. माणसाचंच असं असतं की त्याला जर यश मिळालं ना कोणत्याही गोष्टीत, मग ते लहानपणापासून परीक्षेपासून ते पुढे नोकरी व्यवसायामध्ये असू दे किंवा अन्य कुठेही असू दे, यश जर मिळालं तर ते त्याच्या एकट्याचं असतं. त्यांनी एकट्याने सगळं केलेलं असतं म्हणून त्याला यश मिळालेलं असतं. पण अपयश जर आलं तर ते अपयशाला मात्र तो सगळे शोधायला लागतो बरं का. आणि मग बाकी काहीच नाही ना तर काही जण सहजपणे म्हणतात, अहो देवालाच आमचं भलं पावलं नाही हो, तो एवढा रिकामा बसलाय, तुमच्याकडेच नेम धरून बसलाय आणि तुमचं वाईट कसं होईल, वाईट होईल याचं चिंतन म्हणून करतोय, देव करतोय. हे बोलवतं तरी कसं, याचं मला कित्येक वेळेला आश्चर्य वाटतं. पण असं करणारे लोक आहेत की नाही तर ते आपल्याला दिसतात. किंवा दैवच फुटकं, नशीब फुटकं, असं काही नसतं. कुठेतरी आपण कमी पडलेलो असतो, पण आपण आपला कमीपणा कुठेतरी झाकतो. मग कार्यारंभी पूजन करावं असं का म्हटलंय, तर म्हटलेलं एवढ्या कारणाकरता की ते निर्गुण निराकार असलेलं जे ब्रह्म आहे, आपल्याकडे निर्गुण निराकार परमेश्वर सांगितलेला आहे, ते सगुण साकार रूपात जे आलं तेच मुळी ओंकार रूपी अशा गणपतीच्याच रूपात. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल, मस्तकाकारे, असं जे माऊलींनी वर्णन केलेलं आहे अशा प्रकारचा. आणि म्हणून असा असल्यामुळे त्याचा पहिला मान, म्हणून त्याला पहिलं पूजायचं, देवाधिदेव म्हटलेलं आहे म्हणून पहिल्यांदा पूजायचं. हा त्यातला प्रमुख भाग. त्यातून बल आणि बुद्धी या दोन्हीची असलेली देवता आहे. आणि मगाशी सांगितलं तसं लिपीचा जो निर्माता आहे अशाचे पहिलं पूजन करणं
मग ते पहिलं पूजन करण्याकरता मग ते बाकीच्या ज्या काही कथा वगैरे ह्या कथा एवढ्याच करण्याकरता असतात की मगाशी म्हटलं तसं एखादी गोष्ट समजावून सांगायची असेल तर ती कथा जर केल्या तर लोकांना नीट समजते. म्हणजे जर मी असं नुसतं सांगितलं की काय आहे, गणेशाची आराधना केल्यानंतर काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या षड्रिपूंचा नाश होतो बरं का, झालं. ही ओळ तुम्ही ऐकलीत आणि आज कदाचित संध्याकाळपर्यंत तुमच्याकडच्या किंवा भारतातल्या मंडळींना उद्या सकाळपर्यंत लक्षात राहील. याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यानंतर काय, याकरता माणूस हा मुळात गोष्टी बेल्लाळ असतो, कथा बेल्लाळ असतो. हे आमच्या पूर्वजांना व्यवस्थित माहिती आहे. म्हणून त्यांनी काय केलं की या प्रत्येक प्रत्येक देवाची एक 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 कथा या रचल्या. या कथांमागे सांगायचा जो भाग आहे ना तो तो सगळ्यात महत्वाचा आहे. होतं काय, आम्ही कथांमध्येच राहतो. म्हणून चिंतामणी विजय कथासार नावाचा एक ग्रंथ आहे बरं का. हा ग्रंथ एकदा माझ्याचकडे आला होता, कारण हा संपूर्ण पद्य ग्रंथ आहे. गद्य तुम्ही कराल का म्हणून एका प्रकाशकाने विचारलं होतं आणि त्याप्रमाणे मी त्याचं गद्यरूप जेव्हा करत होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे या चिंतामणी विजय कथासार मध्ये ज्या वर्णिलेल्या कथा आहेत त्या कथा अशाच आहेत. त्याच्यामध्ये असुरांची नावं काय आहेत? क्रोधासूर, कामासूर, मोहासूर, मत्सरासूर, दंभासूर अशीच असुरांची नावं आहेत. आणि प्रत्येक कथेच्या शेवटी काय आहे की या सगळ्यांच्या बरोबर गणेशाची लढाई होते आणि या सगळ्यामध्ये गणेश जिंकतात. म्हणजेच गणेशाची उपासना, आता गोष्टी ऐकल्यामुळे त्या सगळ्या आतमध्ये राहतात की नाही, आणि मग माणूस त्यामुळे तरी व्यवस्थितपणे वागेल. हा सगळ्यात ह्या सगळ्याच्या मध्ये सांगण्याचा जो हेतू आहे ना तो आहे, हे लक्षात घ्या. नाहीतर आपल्याकडे किती मोकळेपणा आहे, आपल्या इतका मोकळेपणा जगामध्ये कोणत्याही उपासना पद्धतीत नाही, लक्षात घ्या. इतका मोकळेपणा फक्त आणि फक्त आपल्याकडे. कारण आपल्याकडे रोज सकाळी उठल्यापासून तू किती माळा जप कर हे नाही आमच्याकडे सांगितलेलं. तू जपजाप्य किती करतोस, तू एखादा यज्ञ वगैरे करतोस का, तू एखादी पूजा घालतोस का, देवाची पूजा तरी रोज करतोस की नाही, हे काहीही सांगितलेलं नाही. अमक्या वारी अमक्या देवळामध्ये जर गेला नाहीस तर तुला पाप लागेल नाही, असं काही सांगितलेलं नाही आपल्याकडे. मोकळेपणा किती आहे माहितीये, आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत भगवंताचं नाव घेतलं नाही तरी चालेल, पण हा पण लक्षात ठेवायचा बरं का. तो अधोरेखित करून ठेवायचा, कारण सगळ्यात मोठी जी गोम आहे ना तो ती तिथे आहे. पण सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत जे काही काम करतो ते काम परमेश्वराला अर्पण करतो या भावनेनी करायचं. हा, इथेच आमची सगळ्यात मोठी पंचायत होते. मग म्हणून माणूस कुठेतरी देवदेव देवदेव करायला पण लागतो. पण यापेक्षा सकाळी उठल्यापासून रात्री निजेपर्यंत हे काम परमेश्वराचे असं समजून करावं. याचा दुसरा अर्थ काय हो, याचा अर्थ सकाळी उठल्यापासून प्रामाणिकपणे राहावं, सचोटीने वागावं. मी जे कर्म करतोय ते माझं नाहीये, ते त्याचं आहे, अशी एकदा भावना असल्यानंतर देवाचं काम म्हटल्यानंतर खोटेपणा येणार आहे का, तिथे भ्रष्टाचार येणार आहे का, पैसे खाणं येणार आहे का, खोटं काही करावं असं वाटणं हे येणार आहे का? नाही येणार. का नाही येणार? कारण त्या त्या वेळेला सतत मनात आठव कोणाचा राहणार आहे, त्याचा. हे आपल्याकडे महत्वाचं सांगितलं. हा, नाही तर आठवड्यातला एखादा वार आमच्याकडे या किंवा दिवसातले 5 वेळा अमकं करा म्हणजे मग तुमची सगळ्या पापातून मुक्तता नाही. इतकी मोकळीक आपल्यात आहे. आणि तरी आपल्यातलेच कित्येक जण म्हणतात हे काय आपल्याकडे ना गणपती आहे, विष्णू आहे, राम आहे, हनुमान आहे, कशा करता एवढे सगळे देव. हे एवढे सगळे देव, जो ज्या देवाला भजेल तो देव काय त्याला म्हणणार आहे का मी तुला वाचवतो, बाकी कोणी येणार आहे वाचवाय. अशा प्रकारच्या काही टिंगलटावाळ्या आपणच करतो बरं. इतर उपासना पद्धत पाळणारे लोक त्यांच्या त्यांच्या श्रद्धास्थानांची अशी टिंगलटवाळी व्हॉट्सअप मेसेज किंवा फेसबुक वरती वगैरे तरी करताना आपल्याला दिसते का? हिंदू मात्र आवर्जून करतात. आणि त्याच्या विरुद्ध कोणी काही बोलायला गेलं ना की म्हणतात काय रे तुझ्यात जरा सेन्स ऑफ ह्युमर नाही, विनोद म्हणून घ्यायचा आणि सोडून. श्रद्धास्थानांचा विनोद, विनोद आपण आपल्या आईबापांवरती करतो का? त्यांच्यापेक्षा मोठा देव आहे ना, एवढं तर मान्य आहे. मग त्याच्यावरती कसले आले विनोद? मी म्हटलं की हा केवढा मोकळेपणा आहे आमच्याकडे की तुला राम आवडतो रामांना भज, तुला कृष्ण आवडतो कृष्णांना भज, गणपती आवडतो त्याला भज, कोणालाही भज. कारण प्रश्न आमच्याकडे कोणत्या कोणत्या उपास्य देवता आहेत वेगवेगळ्या तुझ्या तुझ्या हे महत्वाचं नाहीच आहे. कारण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तो देव ज्याला ईश्वर म्हणतात, ज्याला परब्रह्म म्हणतात, तो निर्गुण निराकार आहे.
सगुण साकार रूपात तुम्ही आम्ही आणलाय तो. त्यामुळे माझं भलं करणारे ते ते एक परब्रह्म. आणि म्हणून आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कारम. कुठे जातं? केशवम प्रति गच्छती. हे सगळं त्या एका परब्रह्माला जाऊन मिळणार आहे, हे हिंदूला बरोबर माहिती असतं. त्यामुळे आमच्याकडे विविध प्रकारच्या असलेल्या देवता, हे माझं म्हणणं आहे की ही दिलेली तुम्हाला केवढी तरी मोठी लिबर्टी, स्वातंत्र्य. कोणत्याही देवतेला पूजा, काहीही हरकत नाही. कारण कुठे जाणार आहे सगळं शेवटी त्या एका ईश्वराकडे. हे लक्षात घेऊन जर आम्ही काम केलं तर अनेकानेक गोष्टी होऊ शकतात. पण 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 त्यापेक्षा आम्ही जास्त, माझा जप किती होतोय, मी किती वेळा देवाजवळ बसतोय, अंक मला करता येतंय की नाही, तमक होतंय की नाही, याच्यामध्येच जर असलो ना तर ते कबीरजी म्हणतात ना की माला फिरे करमाही जिभ फिरे मुखमाही मनुआ तो दस दिसा फिरे यहत सुमिरन नाही. जप करायला बसलाय मारे, काय होतंय, हातात जपमाळ फिरतीये, पण बाजूला कुकरनी जर शिट्या दिल्या आणि बायको सांगून गेलेली असेल ते शिट्यांकडे लक्ष द्या, का हा हा करतो, काय 4 शिट्या 5 शिट्या ज्या काही व्हायच्या असतात त्या झाल्यानंतर काय झालं, बोलत झाल्या ना 5 शिट्या, बंद कर ना गॅस. एक तर जप करतोय, जप करतोय तिकडे लक्ष का, माला फिरे करमाही जिभ फिरे मुखमाही पण मनुआ तो दस दिसा फिरे. मन असं आहे मोठं विचित्र की ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरतय आणि मग यह तो सुमिरन नाही. याला एकाग्रता म्हणतात का? म्हणून मग उपासना करत असताना या गणेशाची उपासना की आमच्याकडे का सांगितले, सकल मती प्रकाशू असा तो आहे. आणि असा असून सुद्धा, म्हणजे एकीकडे बुद्धीचं वैभव सकल मती प्रकाश असं असून सर्व हातांमध्ये आयुध आहेत, तरी एक वरदहस्त आहे, एक मोदक ग्रहण करण्याकरता असलेला हस्त असला तरी उरलेल्या दोन्ही हस्तांच्या मध्ये असलेली आयुध, म्हणजे तो दक्ष आहे, आयुधांनी सज्ज आहे. ही आयुध वापरायचेत कोणाकरता तेही त्याला माहिती, दुष्टांच्या करता वापरायचे. एका महोत्कट नावाच्या अवतारामध्ये तर त्यांनी देवांतकाचा नाश करण्याकरता काशीच्या राज्यामध्ये स्त्रियांचं सैन्य उभं केलेलं होतं. अशी कथा आहे, स्त्रियांचं सैन्य पहिल्यांदा उभं केलं ते त्या महोत्कट अवताराने, बरं का, म्हणजे गणपतीने. आणि देवांतकाचा नाश केला. नरांतक आणि देवांतक असे 2 दैत्य होते. त्या दैत्यांच्या वधाची जी कथा आहे त्याच्यामध्ये या देवांतकाच्या करताचं गणेशानी उभं केलेलं स्त्री सैन्य. तेव्हा अशा प्रकारचा तो दुष्टांचा नाश करणं हा हेतू हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि असा तो असल्यामुळे प्रकाश किरणांमध्ये ना लाल हा सगळ्यात प्रखर रंग म्हणून सांगितला. आणि लाल रंग गणेशाचा आवडता. आणि देवाचे गुण भक्तात उतरतात असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे. सावरकरांच्यावरून आठवलं. खरं म्हणजे 6 वर्षापूर्वी लंडनमध्ये मी आलो होतो. सावरकर संमेलन जेव्हा झालं होतं त्यावेळेला आलो होतो. सावरकरांच्या वरतीच व्याख्यान तेव्हा झालेलं होतं. त्याच्यानंतर मात्र इतक्या वर्षात लंडनमध्ये येणं झालं नाही. बघूया आता परत कधीतरी योग येईल, त्यावेळेला परत प्रत्यक्ष असेच वेगवेगळे काही काही विषय घेऊन आपल्या समोर यायला नक्की आवडेल असतो. तेव्हा देवाचे गुण भक्तामध्ये उतरतात असं सावरकर म्हणायचे. त्याप्रमाणे गणेशाने प्रत्येक युगामध्ये प्रत्येक अवतारामध्ये दुष्टांचा संहार केला, हे लक्षात घ्या. पुन्हा पुन्हा गुन्हे करायला त्यांना मोकळं सोडलेलं नाही. हातात सापडल्यानंतर त्यांचा निपातच केलेला आहे. शत्रूच्या आश्वासनावरती भोळेपणाने विसंबून सुद्धा राहिलेला नाही, तर त्याचा संहार केलेला आहे. आणि जग हे नेहमीच श्रद्धेवरती चालतं. आणि म्हणून सकल लोकांनी खरं सकल लोकहितार्थ किंवा राष्ट्र निर्माणार्थ सबल आणि सकलमती प्रकाशू अशा असलेल्या या गणेश रूपाचं पूजन करणं आणि त्याची उपासना करणं
हे म्हणून आपल्याकडे खूप महत्वाचं सांगितलेलं आहे. त्याचे जे इतर तीन युगामध्ये 3 अवतार सांगितले आहेत, महोत्कट अवतार, गुणेश अवतार आणि गणेश अवतार. यांनी त्या त्या युगामध्ये अनेक राक्षसांचा नाश केला. आता याचं जे रूप आहे, स्वरूप आहे, ह्या स्वरूपाकडे जर आपण नीट पाहिलं तर आपल्याला यात आदर्श नेता दिसतो की नाही ते आपणच विचार करा. पण आमच्याकडे काय माहितीये का, त्या शंकराने जर त्या मुलाचं मुंडकं उडवलेलं असेल तर मग तेच मुंडकं परत लावण्याच्या ऐवजी हत्तीचं का लावलं, आणि हत्तीचं एवढं मुंडकं त्या धडावरती, नराच्या धडावरती बसणार आहे का? झाला वाद घाला. याच्या पलीकडे आम्ही काहीच म्हणू शकत नाही की याच्यावरती फक्त आणि फक्त वाद घाला. कारण याच्यामुळे मूळ जो भाग आहे तो कुठेतरी निसटून जातो, सुटून जातो. कथा, मी मगाशीच एकदा बोलताना बोललो की कथांमधलं रूपक लक्षात घ्यायचं असतं, संकेत लक्षात घ्यायचे असतात. ते जर लक्षात घ्यायचे नसतील तर आपल्या देवदेवतांची अशाही गोष्टींवरून टवाळी उडवणारे दुर्दैवानी आपणच सापडतो. इतरांच्या देवदेवतांचं साधं चित्र तरी कोणी काढतं का? देवाचंच, हा, देवता तर नाहीच, त्यांच्याकडे स्त्रियांना नाहीच. आपल्याकडे स्त्रियांना किमान आपण देवीचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे आमच्याकडे देव पुरुषच नाही. इतरांच्याकडे देव म्हणजे फक्त पुरुषच आहे. आपल्याकडे स्त्री ही सुद्धा देवता आहे. बरं, वेगवेगळ्या देवतांचे भक्त आपण असतो, एका छपराखाली अनेक देव आपल्याकडे असतात की नाही राहत? अनेक मंदिरं आपल्याकडे तशी आहेत की मंदिरात एका बाजूला शिवपिंडी असते, दुसऱ्या बाजूला कुठेतरी हनुमंत उभे असतात, तिसऱ्या ठिकाणी कुठेतरी राम सीता असतात, चौथीकडे कुठेतरी भगवान श्रीकृष्ण असतात, कुठेतरी आणखीन देवी भगवतीची मूर्ती असते. मग मला सांगा, इतके सगळे देव हे आमच्याकडे एका छपराखाली राहतात. जो ज्याचा उपासक तो तिथे जातो, त्याचं दर्शन घेतो, नमस्कार करतो, किंवा तिथे 5 मिनिटं बसायचं असेल तर बसतो, त्याला जे काही स्तोत्र वगैरे म्हणायचं असेल तर तो म्हणतो, तिथून उठून तो बाकीच्या देवांना सुद्धा नमस्कार करतो. नमस्कार करत नाही असं नाही, पण त्याची जी उपास्य देवता असते आणि त्याची जी आवडती देवता असते तिथे तो जास्त वेळ घालवतो, तेही स्वाभाविक आहे. हे आपण तुझा देव अमका, माझा देव तमका असं करत एकमेकांशी भांडतो का हो? एकाच धर्मातले आपण देवदेवतांवरून एकमेकाशी भांडतो का? आता असे कोण भांडतात हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज आहे? जगाकडे आपलं लक्ष आहेच. आपण वेगवेगळ्या वृत्तवाहिन्याही पाहत असाल. हे सगळं पाहत असताना मी वेगळं सांगायला नको की एकाच धर्मातले लोक पण फक्त पंथ वेगळा म्हणून काय करतात ते. हे कधी आपल्याकडे झालेलं आहे का? हे आपल्याकडे झालेलं नाही, आपल्याकडे होणार सुद्धा नाही. कारण मगाशी म्हटलं तसं सर्वसामान्य माणसाला सुद्धा माहिती हो आमच्याकडे की तत्व शेवटी हे एकच आहे. आणि म्हणून हे गणेश रूप जे याचं वैशिष्ट्य सामाजिक रीतीने जरी तुम्ही पाहिलं ना, त्याचं नाव काय आहे? गणेश. गणांचा असलेला ईश म्हणजे प्रमुख, गणांचा असलेला अधीश म्हणजे प्रमुख गणाधीश, गणांचा असलेला पती म्हणजे नायक, गणपती. असं कोणत्याही नावाने त्याला तुम्ही ओळखलं तरी सुद्धा याचं रूप जर आपण पाहिलं तर एखादा आदर्श लोकनेता कसा असावा याचं सहजपणे आपल्याला आकलन व्हावं. कारण तो आदर्श असतो, जो आदर्श असतो त्याच्या मागे लोक खंबीरपणे उभे राहतात. तो मनामध्ये इतका रुतून बसतो ना की लोक नकळतपणे म्हणतोय मी, नकळतपणे त्याला पूजायला पण लागतात. पूजा हार फुलं वाहून पूजा करायला लागते असं काहीही नाही. पूजणं म्हणजे काय लक्षात ठेवा. की मग इतकं तुम्ही कोणाच्या तरी मागे लागलायत किंवा कच्छपी लागलायत असं म्हटल्यानंतर अशा लोकांचा भक्त म्हणूनही उद्धार केला जातो समाज माध्यमांवर. हे होतं, आपण बघतो, जे बघतोय ना आणि जे दिसतं ना तेच मी बोलतोय. तेव्हा आदर्श लोकनेता असावा आणि अशा आदर्श लोकनेत्याचं सर्वप्रथम त्याला नमन करणं, ही भावना मनामध्ये प्रगट होणं हे महत्वाचं असतं की ते आपण बघा म्हणजे आपल्याला कळेल. त्यानंतर त्याला गजवदन दिलेलं आहे. गजवदन कशा करताय? तर गजवदन हे विलक्षण स्मरणशक्ती आपल्याकडे, हत्तीची स्मरणशक्ती ही सगळ्यात विलक्षण म्हणून सांगितलेली आहे. तेच त्याचं गजवदन आहे.
म्हणजे स्मरणशक्ती उत्तम ती तर असावीच लागते. नाहीतर मग नेता असून उपयोग काय. लहान सहान कार्यकर्त्याला सुद्धा हा नेता जेव्हा नावानी ओळखायला लागतो, नावानी, हा हे महत्वाचं. हा काय रे, हा काय तुझं नाव काय. बाकीच्या नेत्यांचं तर ठीक आहे, पण लहान सहान कार्यकर्त्याला सुद्धा तो नावानी हाक मारतो, तेव्हा त्या कार्यकर्त्याला असं वाटायला लागतं साहेबांच्या आपण लक्षात होता. तो दुप्पट जोमाने काम करायला लागतो की नाही ते बघा. समर्थांनी शिवरायांचं वर्णन केलंय की नाही. शिवरायाचे सलगी देणे कैचे असे. सलगी देणे याचा अर्थ काय हो. सलगी देणे म्हणजे काय, काकासाहेब, मामासाहेब, अप्पासाहेब, तात्यासाहेब कसे आहात तुम्ही, बरे आहात ना, याला नाही म्हणत सलगी असं. सलगी देणे याचा अर्थ हाताखाली असलेल्या लहानातल्या लहान माणसाला सुद्धा नावानी ओळख, ही सलगी. आणि मग त्याला अधिक उत्साह येतो काम करायला. अशा प्रकारचं हे सगळं त्या गजवदनानी गणपतीचं मुख जे आहे त्याच्यामुळे सहज शक्य. म्हणजे हे बघताना आपल्या डोक्यात काय विचार यायला पाहिजे. बरं, या गजवदनाचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे त्याचे डोळे बारीक आहेत, बारीक नेत्राचा असलेला. का तर नेता हा सूक्ष्म दृष्टीने सगळीकडे चौफेर बघणारा असायला पाहिजे, सतत सावध असायला पाहिजे तो. कारण कोणतं संकट कुठून येईल, काय होईल, काय नाही याचा अचूक आडाखा बांधण्याकरता डोळे बारीक आहेत, सूक्ष्म दृष्टीने सगळीकडे बघणं, म्हणजेच त्याला दूरदृष्टी उत्तम असणं. त्या दूरदृष्टीच्या आधाराने पुढे काय करायचं आणि काय नाही ते भविष्यातले निर्णय म्हटला जातो. अशा प्रकारचं नेत्याचा सगळा भाग हा केवळ आणि केवळ या बारीक असलेल्या नेत्रांमुळे आपल्याला कळतं. त्याचं पोट मोठं दाखवलंय, कुंदील तनू दाखवलंय गजानन, आणि आपणही उभे राहतोच. तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, आणि मोरेश्वरा बा तू घाल पोटी. म्हणजे मी तसंच करत राहीन, तू काय ते पोटात घालायचं बघ बाबा. अशी आपली अवस्था असते बरं का. इथे केवळ तेवढंच नाहीये बरं का. होतं काय की चांगलं कार्य करत असताना काही कार्यकर्ते नवीन असतात, नवशिके असतात. अशा वेळेला कार्यकर्ता चुकतो, काहीतरी तोडफोड होते त्याच्यात, दंगली नव्हेत. उगाच परत अर्थाचा अनर्थ नको. लहान सहान कामं करताना काही वेळेला ते चुकतात. असे चुकले ना तरी सुद्धा त्यांना मोठ्या मनाने क्षमा करणं, नीट मार्गदर्शन करणं, कशा पद्धतीने त्यांनी काम करावं हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, हा जो सगळा भाग आहे तो महत्वाचा. आणि त्याचप्रमाणे येणारे जाणारे जे लोक असतात ते लोक काही काहीतरी सांगतात, विचारतात. अशा वेळेला आपल्यावर विश्वास ठेवून लोक आपल्याकडे आलेत तेव्हा त्यांची रहस्य, त्यांचे भेद, त्यांचे अपराध हे सगळे पोटात ठेवून ओठावर येऊ न देण्याची खबरदारी घेणारा आणि तसं करत या सगळ्यांना मार्गदर्शन देणारा, अशा प्रकारचा हा नेता. हे सगळे भाग त्यातून आपल्याला दिसतात. त्याचे कान केवढे तर मोठे सुपा एवढे कान आहेत. हे सुपा एवढे कशा करतात तर सारासार विचार करणं, कुठे काय शिजते, काय खुट्ट जरी वाजलं तरी सुद्धा चटकन कळणं, सर्वांचं म्हणणं ऐकून घेऊन मग न्यायबुद्धीने निवाडा करणं, हा सगळा भाग या मोठ्या कानांच्या मुळे दिसतो. सोंड, आपल्या बाजूनी आपल्या विरुद्ध कुठे काय शिजतंय त्याचा अचूक वास येण्याकरता सोंड म्हणजे नाकच ना, हे मोठं नाक असं दिलेलं आहे ते तेवढ्या करता. त्याचप्रमाणे समाजातल्या लोकांच्या अडचणी काय आहेत, समाजाच्या गरजा काय आहेत याचा सुद्धा अचूक वास येणं. आणि निरक्षीर विवेकानी, निरक्षीर विवेक म्हणजे दूध आणि पाणी एकत्र ठेवलं तर राजहंसामध्ये अशी, राजहंसाचं वैशिष्ट्य असतं असं म्हटलं जातं की राजहंस आपल्या चोचीने फक्त त्यातलं दूध शोषून घेतो आणि पाणी तसंच ठेवतो. म्हणून निरक्षीर विवेक म्हणतो, किंवा हिंदीमध्ये ज्याला दूध का दूध पाणी का पाणी असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने निरक्षीर विवेकाने जो विचार करतो आणि चांगल्याला जवळ करतो आणि वाईटाला दूर लोटतो, हा सगळा भाग या सोंडेमुळे सत्ता. ते एवढं मोठं असलेलं शरीर
पण ते शरीर वाहून नेणारा मात्र उंदीर, एवढा पिटुकला. एवढ्या मोठ्या शरीराला उंदीर आणि हत्ती काही बरोबरी होते का? जरा काहीतरी एखादं मोठं वाहन द्यायला नको का? असं बोलणारे ते उंदीर काय हेच जाणून घेत नाहीत, बघत नाहीत. आता याला कोण काय करणार? आता याचा एक भाग बघा की उंदीर एवढा छोटा का? जो नेता आहे त्या नेत्याच्या विचारांचं वहन करणारे लहान सहान माणसंच असतात ना, कार्यकर्तेच असतात ना. त्यांनी आपलं जाळं सगळीकडे विणायचं असतं. लहान सहान लोकांच्या पर्यंत नेत्याचे विचार पोचवायचे असतात. आणि असा हा लहान सहान जो कार्यकर्ता असतो ना, त्याचं निदर्शक असं ते उंदीर, हे प्रतीक त्याचं दिलेलं आहे. हा कुठूनही कुठेही जाऊ शकतो, लहान सहान बिळातून इकडे तिकडे जाऊ शकतो. म्हणजे लहान सहान कार्यकर्त्यांनी सगळीकडे भ्रमण करत आपल्या नेत्याचे विचार कसे पोचवायचे, हा सगळा जर भाग आपण लक्षात घेतला तर आपल्याला कळतं. आता असं करता करता बरं याच्यामध्ये होतं काय माहिती, एकाच प्रवचनामध्ये काही हा सगळे भाग घेणं शक्य नाही. तरी सुद्धा मी धर्मशास्त्राला समाजशास्त्राची सुद्धा जोड देऊन बोलतोय, किंवा जास्त करून समाजशास्त्राचीच मी जोड देऊन, पण त्याच्या बरोबरीने इतिहास आणि वेदकालापासूनचा भाग हा मुद्दाम आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केला. विषय तसं बघायला गेलं तर खूप मोठा आहे. कारण मग त्याच्यामध्ये काय होतं की बरं एवढं सगळं आहे, पण मग गणपतीला 21च दुर्गावा का व्हायच्या? 22 व्हायच्या नाहीत म्हणून एका 21च का व्हायच्या? म्हटलं 22 नाही व्हात म्हणून. म्हणजे काय? म्हणजे म्हटलं असं आहे की जर एखादी संख्या दिली असेल तर ती संख्या का दिली असेल, कशा करता, याचा विचार करायचा ना. आम्ही विचारही करत नाही. आणि विचार न करता का, कशासाठी, काय सोपं आहे, हातात सापडले विचारा. यापेक्षा त्याच्यावरचं जर वाचन केलं तरी आपल्याला सहजपणे कळेल की गणपतीला दुर्वा 21च, मोदक पण 21च असे का व्हायचे. मुळात दुर्वा याचा शब्दशः अर्थ आहे दुःखांचं निवारण जी करते ती दुर्वा. दुर्वा अत्यंत शीतल वनस्पती म्हणून सांगितलेले आहे. दुर्वेचा रस हा अनेक वेळेला औषधांमध्ये वापरला जातो. बरं ती पसरणारी आहे, वाढत जाते जमिनीवर, अशा प्रकारचं वर्धिष्णू होत जाणारी अशी ही दुर्वा. त्याच्याकरताची कथा पण एका कौंडिण्याची कथा आहे. की कौंडिण्य एकदा आपल्या पत्नीला म्हणाले, एक दुर्वा दिली आणि त्यांना तिला सांगितलं की ही घेऊन इंद्राकडे जा आणि म्हणावं की एवढ्याच भाराचं सोनं हवंय म्हणून. इंद्र हसला, त्याला गर्व झालेला होता आपल्या मोठेपणाचा. हसला, म्हणाले एका दुर्वेच्या भाराचं सोनं किती लागणार आहे? म्हणून त्यांनी सोनं टाकायला सुरुवात केली आणि मग कळलं सगळंच संपलं. शेवटी तो स्वतः पारड्यात जाऊन बसला, तरी दुर्वेचं पारडं जड. आता हे काय शक्य आहे का? शंकासुरांनी शंका काढाव्यात. मी नेहमीच असं म्हणतो की गणपतीच्या ते मगाशी चिंतामणी विजयचं सांगितलं ना की गणपतीला हे 6 असुर आले, आमच्या नशिबात नेहमी 7वा असुर असतो, त्याला म्हणतात शंकासूर. कसं शक्य आहे? कथेपेक्षा जे सांगायचंय ते महत्वाचं. की इंद्र हा देवांचा राजा असून सुद्धा त्यालाही गर्व होता कामा नये, म्हणून गर्वाचं हरण कसं केलं जातं आणि ते केवळ एखाद्या छोट्या गोष्टीमुळे कसं होऊ शकतं, हे सगळं ही कथा सांगत असते. ते कथेतून ते महत्वाचं आहे. म्हणून आपण कोणत्याही लहानसहान गोष्टींनी फुलून जायचं नसतं, गर्व करायचा नसतो. हे सगळं त्याच्या मागे सांगण्याचा उद्देश आहे. लक्षात घेतला तर, कळलं तर, अन्यथा कठीण आहे. तेव्हा 21 दुर्वा एवढ्याच करण्याकरता की एकतर षड्रिपू, काम क्रोध मोह मद मत्सर हे 6 आहेत. पाचा पाचाच्या गटाचा म्हटलेला आहे आपल्याकडे प्रपंच. या प्रपंचामध्ये काय येतं? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, 5 तन्मात्रा, 5 पंचमहाभूत, अशांचा जो एकत्रित गट होतो त्याला म्हणतात प्रपंच. तेव्हा हा प्रपंच अंतःकरण चतुष्टय 4. आता अंतःकरण चतुष्टय मध्ये येतं मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हा अहंकाराचं कारण काय? कारण त्रिगुण, सत्व, रज आणि तम.
हे 3 गुण, या 3 गुणांचं कारण, यांच्यामुळे जो निर्माण होणारा शंका भाव आहे तो कोणता आहे? तो द्वैत आहे. द्वैत, भक्त आणि भगवंत वेगळा, म्हणजे ते दोघं आहेत, याला म्हणतात द्वैत. आणि अद्वैत, मी म्हणजेच भगवंत आहे, हा साक्षात्कार आतून होणं भक्ताला. फुलून जाऊन नाही, उगाच खोटी बाबागिरी बुवागिरी करण्याकरता नव्हे. कारण ज्याला असा साक्षात्कार होतो ना, त्याचं तो बोलणं सुद्धा बंद होऊन जातं, इतका तो त्याच चिंतनामध्ये राहतो, अशी त्याची अवस्था असते, असं सांगण्यात येतं. तेव्हा द्वैत, आणि या द्वैत वाटण्याला कारण काय? तर माया. आणि या सगळ्याच्या पलीकडे असलेला असं ते रूप कोणतं? तर गणेशाचं रूप. आता या सगळ्याची बेरीज करा. षड्रिपू 6, 5 प्रपंच, अंतःकरण चतुष्टय सांगितलं, 4 चतुष्टय म्हटल्यानंतरच, त्रिगुण 3, 1 द्वैत, 1 माया, आणि अधिक 1 म्हणजे गणेश, होते किती? बेरीज 21. म्हणून या 21 दुर्वा किंवा 21 मोदक त्यांचा नैवेद्य दाखवणं, हे जे सगळे भाग आपल्याकडे सांगितलेत ना, हे का सांगितले, कशा करता सांगितलेले असतील, याचा आपण जर नीट आणि सकारात्मक रीतीने विचार केला ना, बऱ्याच गोष्टी अशा असतात की या सगळ्यांची उत्तरं आपल्याला मिळत असतात. दुर्दैव हे असतं की ह्याच्यापर्यंत आपण पोचत नाही. आपण या कोणत्याही गोष्टींना कोणत्याच प्रकाराने विचारत नाही. म्हणजे ना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपण तिकडे बघत, आपण काय माहितीये का, गतानुगतिक जे चालत आलेलं आहे, अमक चालत आलेलं आहे म्हणून तमकं करायचं, याच्यापेक्षा आहेत ना, या गतानुगतिक आहेत, त्यात वादच नाही. परंपरा आहे ही आमची चालत आलेली, अक्षुण्णपणे लक्षावधी वर्ष परंपरा घेऊन आम्ही चाललोय. पण आज अभ्यासाची अनेक साधनं आहेत आपल्याकडे. या सगळ्याचा जर वापर आपणच केला तर अधिकस्य अधिकम फलम. अधिकाधिक आपण काहीतरी वाचून आपल्या माहितीत भर घालू, आपली जी पुढची पिढी आहे, या पुढच्या पिढ्यांना कुठेतरी आपल्या देवदेवतांच्या बद्दल हे सगळं कळलं तर त्यांना गर्व वाटेल ना. जर हे काही आम्ही दिलं नाही आणि एलिफंट हेडेड गॉड किंवा मंकी गॉड, हनुमंताला तर म्हटलं जातं, हे असंच जर शिकवत राहिलो ना, तर आपण कुठेतरी या आधीच्या शब्दांनी आपल्याच देवतांची हेटाळणी करतोय का, असा आपण विचार करायचा. आणि एकदा आपण कुठेतरी आपलं स्वत्व, अस्मिता ही राखली तर उद्या जग राखणार आहे. तर उद्या जगाला आमच्या देवदेवतांच्या बद्दल वाईट बोलण्याची हिंमत होणार नाही. एवढा सगळा भाग हा पूर्वीच्या काळी गणेशोत्सव सुरू होता, तो एका खास कारणासाठी, लोकांमध्ये कुठेतरी स्वातंत्र्याची उर्मी निर्माण व्हावी या कारणाकरता. त्याच्यानंतर केवळ समाज प्रबोधनात्मक व्हायला लागलं. दुर्दैवाने आजच्या काळामध्ये, अलीकडच्या काळामध्ये तर केवळ रंजनात्मकच व्हायला लागलं. म्हणून मला या महाराष्ट्र मंडळाला धन्यवाद द्यावेसे वाटतात की त्यांनी अशा वेळेला असा एक प्रबोधनात्मक, बरं नुसता प्रबोधन म्हणजे मी काही खूप अवघड वगैरे काही अवघड शब्दात बोलत नाही असं मला स्वतःला वाटत राहतं. बरं, सहज सोप्या भाषेमध्ये जितकं सोपं करून सांगता येईल तितक्या सोप्या भाषेमध्ये सांगायचा प्रयत्न केला. आपण सगळेजण खूप चांगल्या रीतीने त्याला पाठिंबा देता, ऐकताय. आपल्याला एक विनंती फक्त एवढंच करतो की केवळ एवढ्यावरच थांबू नका, हे अधिकाधिक ठिकाणी आपल्या फेसबुकवरती वगैरे शेअर करा, व्हॉट्सअपवरती लोकांना पाठवा. जितकं अधिकाधिक लोकांच्या पर्यंत जाईल तितकं माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. कारण यात माझ्या आपल्या सगळ्यांच्या गणपतीबद्दल मी बोललोय आणि म्हणून मला ते जास्त महत्वाचं वाटतं. तुर्तास बोलता बोलता, कारण एकीकडे घड्याळाकडे लक्ष द्यावंच लागतं. आणि त्याप्रमाणे यांनी मला जो नियोजित आमचा जो वेळ होता त्या वेळेवरती बरोबर मी थांबतोय. आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो आणि परत आपण कधीतरी भेटू, एवढं नक्की. तोपर्यंत